उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, गेली 9 तारखेपासून या पुण्यभूमीत अखंड दिवस रात्र, दिवसापेक्षा रात्री जास्त सेवेकरी असतात. दिवस रात्र श्री गुरुचरित्र वाचण्यापासून दिवसाचे प्रहरे भगिनी करतात, रात्रभराचे प्रहरे पुरुष प्रतिनिधी करतात. असा हा पूर्व परंपरेनुसार चालणारा अखंड नामसप्ताह आहे. आणि हे नामसप्ताह सुमारे वर्षातून 2दा होतात. एक दत्त जयंतीच्या सोहळ्याच्या वेळी आणि हा चैत्र महिन्यात स्वामी नवरात्रा प्रित्यर्थ. मागील पंधरवाड्यामध्ये 4 नवरात्रांची सुरुवात झालेली होती. त्यापैकी चैत्र शुद्ध पाडवा ते पौर्णिमा, राम नवरात्र, देवी नवरात्र, हनुमान नवरात्र आणि चैत्र शुद्ध 2 पासून उद्याच्या 15 तारखेपर्यंत म्हणजे त्रयोदशी, सुमारे 27 दिवस स्वामींचं नवरात्र अखंडित चालू आहे. त्याला अनेक दशकं आणि शतकं उलटलेली आहे. आणि याची परिपूर्तता किंवा त्याची माहिती, याची जाण अनुभव असणाऱ्या, अनुभूती घेणाऱ्या सेवेकऱ्यांना असावी. आणि या काळात जो सेवेकरी रोज एक स्वामी चरित्र पारायण करेल, त्याच्या जीवनातील सर्व समस्या निवारण करण्याचं सामर्थ्य स्वामींचं आहे. म्हणून आपण या असामान्य अशा नवरात्राचं महत्त्व सर्वांपर्यंत सांगितलं तर अनेक जण सेवेकरी होतील, अनेक जणांच्या समस्या सुटतील, ते चिंतामुक्त, समस्यामुक्त होतील आणि त्यांना सौख्य, समाधान, शांती याचा स्वाद घेता येईल. म्हणून या कलियुगात सर्वांनी कलियुगाला कलौ श्रीपाद श्री वल्लभा असं म्हणून कलीचा प्रताप बराच काही आहे. आपण पहिल्या दिवसापासून बोलत आलो. पूर्वी धर्म हा कृतयुगात 4 पायावर उभा होता. त्रेतात तो 3 पायावर आला. मागच्या द्वापारात तो 2 पायावर आला. आणि आत्ता सध्या कली एका पायावर उभा आहे. केव्हा तोल जाईल याची शाश्वती नाही. याला कलियुग म्हणतात. आणि हा कली, ज्या दिवशी कलियुग सुरू झालं त्या दिवसापासून तो एका वृक्षाच्या बुंध्याजवळ त्यानं वास केलेला आहे. त्या वृक्षाचं नाव आहे हिरडा आणि बेहडा. या वृक्षांच्या सानिध्यात आपण राहू नये किंवा ते वृक्ष आपल्या घराजवळ नसावेत. आणि कलीचा उपद्रव होऊ नये म्हणून तुम्ही नलदमयंती स्वयंवराची पानं चालली असते. त्यामध्ये महाभारतकारांनी, भगवान व्यासांनी खूप सुंदर असं रचनात्मक अमृतासमान लिहिलेलं ते स्वयंवर आहे. धादांत घडलेल्या बाबी आहेत. आणि त्याला एक वर शीर्षक दिलेलं आहे, कर्कोटकश्च नागश्च दमयंत्या नलश्च इति कीर्तन कलिमल नाशका.
अर्थ समजला नाही संस्कृत येत नसल्यामुळं. कलीचा उपद्रव प्रत्येकाला होता. मुलं हट्टपणानं वागणं, आईवडिलांची अवज्ञा करणं, याला कली म्हणतात. मनाच्या विरुद्ध वागणं किंवा संस्कृतीच्या विरुद्ध वागणं, कौटुंबिक जीवनाच्या विरुद्ध वागणं, मग आपण म्हणतो त्याच्या डोक्यात काहीतरी कली शिरला, त्याला कली म्हणतात. या कलेचा उपद्रव कुणालाही होऊ नये म्हणून गेल्या 50-60 वर्षात आम्ही सर्व सेवेकऱ्यांना रोज सांगतो की तुम्ही झोपेतून उठल्याबरोबर 1 मिनिटाची उपासना करा. त्याला 1 मिनिटसुद्धा फार झालं. ही 4 नावं जो कोणी प्रातस्मरणात घेईन उठल्या उठल्या, त्याला कलीचा उपद्रव होणार नाही. म्हणून साधी मराठीत 4 नावं आहेत. राजा ऋतुपर्ण काशीचा, रथ चालवण्यात जगात त्याचा पहिला नंबर होता आणि त्याच्या रथाचा वेग आजच्या मिग विमानापेक्षा दुप्पट होता. राजा ऋतुपर्ण. नागात नाग 9 नाग आहेत. सर्वश्रेष्ठ नाग त्याचं नाव कर्कोटक नाग आहे. म्हणून राजा ऋतुपर्ण झालं की कर्कोटक नाग. मराठीत म्हटलं तरी चालतं. तिसरं पुण्यश्लोक. पुण्यश्लोक सगळे श्लोक नसतात. ज्यांना खूप मेहनत करावी लागते, आयुष्य हाडं घासावी लागतात आणि मेल्यानंतर त्याची प्रसिद्धी होते, त्याला पुण्यश्लोक म्हणतात. पुण्यश्लोक नल, राजा नल, नळदुर्गाचा आणि दमयंती, ही 4 नावं प्रातस्मरणात जो कोणी घेईन, कलीच्या उपद्रवापासून त्याची सुटका होईल. म्हणून आपण ही सहजगत्या होणारी अर्धा मिनिटाची सेवा आहे, ही आपण बिनबोभाट करावी, कुटुंबियांना सर्वांना सांगावी. याला काही फारशी काही मेहनत घ्यायचं काही कारण नाही किंवा पैसे खर्च करण्याचं प्रयोजन नाही. हे बुद्धीचं काम आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण आपल्या कौटुंबिक हितासाठी, सामाजिक हितासाठी, सर्वांपर्यंत या गोष्टी कळण्यासाठी आपण ही पोस्टमनची जिम्मेदारी, ज्ञान वाटण्याची जिम्मेदारी ढगांप्रमाणे करावी. ढग हा काय करतो? स्वतःजवळ संपत्ती ठेवत नाही, ते सिंचन करतो. समुद्र काय करतो? स्वतःजवळची सगळी संचय करतो. म्हणून समुद्र आणि ढग याची तुलना करताना नादंती सश्यम खलुवारी वाहा परोपकाराय सता विभूतया. परोपकारी वृत्ती अशा काही कृतींमध्ये आहेत, त्यात ढग आहेत, फळांचे वृक्ष आहेत, नद्या आहेत. पिबंती नद्या स्वयमेव उदका. नदी स्वतःचं पाणी स्वतः पित नाही. स्वयं न खादंती फलानी वृक्षा. वृक्ष स्वतःची फळं स्वतः खात नाही. अशी परोपकारी प्रवृत्ती आणि तिचं महत्त्व जर समजून घेतलं तरच मानवी पण आपणाला शोभतं. म्हणून मनुष्य जन्माला येताना तो एक मातीचा गोळा म्हणून जन्माला आलेला आहे. त्याला खूप घडवावं लागतं, त्याला आकार द्यावा लागतो, तेव्हा त्याचा मानव होतो. आणि अशा मानवजातीला किमान 5 गुरूंची आवश्यकता असते. जर 5 गुरु मिळाले तर त्याचा मानव होतो. अन्यथा हे जर लोक मिळाले नाही तर अरब कंट्रीसारखं माणसांना मारते. का? तिथे एकही संत गेला नाही. अमेरिकेत एकही संत गेला नाही.
तिथे संपत्ती कमवणं आणि माणसं मारणं एवढा एकच धंदा आहे. त्याला माणसं म्हणता येणार नाही. हे भारतवर्षामध्ये आमच्या ऋषी मुनी संत साधू यांनी या देशाची खूप मशागत मेहनत केलेली आहे आणि मानवी पण संस्कारातून साध्य झालेलं आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. या कार्याची ही मूळ संकल्पना आहे. आणि म्हणून जन्मदाते आई वडील हे आपले पहिले गुरु आहेत. लालन पालन संगोपनात 4-5 वर्ष जातात. तदनंतर ते दुसऱ्या गुरूंकडे प्राथमिक शिक्षणासाठी पाठवतात. आजच्या भाषेत प्राथमिक शिक्षण शिकवणारे दुसरे गुरु आहेत, उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत, व्यवसाय शिकवणारे किंवा पायावर उभं करणारे नोकरी व्यापार ते चौथे गुरु आहेत. आणि तो एकदा ग्रस्ताश्रमी झाला की हा संसाराचा भार वाहता वाहता तो हतबल होतो, म्हातारा होतो. त्याला मनशांतीकडे वळवण्याचं काम अध्यात्म करतं. आणि अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणारे पाचवे गुरु ज्या मानवजातीला लाभतील तो खरा मानव होण्यास पात्र ठरेल. म्हणजे ज्याला माणूस व्हायचा आहे त्याला ह्या 5 बाबी स्वीकाराव्या लागतात. आणि जो स्वीकारत नाही त्याची अवस्था मानवाऐवजी दानवासारखी. हे उघड उघड सत्य आहे. आणि म्हणून त्यासाठी आपण आपला बहुमोल वेळ इथे श्री गुरुचरित्र वाचण्यासाठी, पडेल ती सेवा हाती आपल्या लागण्यासाठी, स्वामींची ऊर्जा आशीर्वाद मिळण्यासाठी खरं तर आपण इथे आलेला. इथे गर्दी जेमतेम आहे. त्याचं कारणही तसंच आहे की राज्यात, देशात आणि विदेशात आज काही कोटीच्या पटीनं सेवेकरी विभागलेले आहेत, विखुरलेले आहेत. आणि त्या त्या ठिकाणी ते सोयीनुसार अखंड जप यज्ञ नाम सप्तात बसलेले आहेत. खरं तर अन्य केंद्र जर उघडली नसती इथे तुम्हाला मुंगीसारखी माणसं दिसली असती आणि कोणालाही नेटकी सेवा करता आली नसती. पंढरपूर बालाजीपेक्षा जास्त गर्दी आली आहे. कोट्यावधी लोक रोज आले असते. म्हणून सेवेचं आणि भक्तीचं विकेंद्रीकरण गेल्या 50-60 वर्षात या कार्यानं अनेक शाखा दिव्यानं दिवा लावून गाव तेथे केंद्र आणि घर तेथे सेवेकरी ही संकल्पना स्वामी योगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पिठले महाराज यांची होती. म्हणून आपणाला काल परवा 2-4 दिवसात आपण बोललो की तो दरबार सन 1974ला इथे कसा आला, त्याची उभारणी कशी झाली, त्यात असंख्य भाविकांनी आपलं योगदान भक्तिरूपात उतरवलं आणि ते सेवेकरी झाले. ते रोज मनोभावे 3 अध्याय 11 माळा जप शाकाहारी पावित्र्य पाळण्याची जिम्मेदारी स्वीकारली आणि ते पिढ्यानपिढ्या सेवेकरी झालेले आहेत. पुढील पिढीसुद्धा आपली सेवेकरी असावी हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून आपण सर्वप्रथम सेवेकरी व्हावं. सेवेकरी फार मोठी बिरोदावली स्वामींनी आपणाला दिलेली आहे की ते कोणी हिरावून येत नाही. ते आपणाला परोक्त अशी पदवी तो हयात आपणाला मिळालेली आहे.
म्हणून त्या पदवीचं आपण मान राखणं, तो भक्तिभाव जागृत ठेवणं हा त्यामागचा उद्देश आहे. असंच आज आपण विशेष याग म्हणून यज्ञभूमीतील नैमित्तिक याग संपवून तुम्ही सर्व बसलेले असताना वाचक यांच्यासमोर गीता याग, कारण आज एकादशी आहे. 12 महिन्यात येणाऱ्या 24 एकादशांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि कुठलीही महत्त्वाची कामं एकादशीला यशस्वी होतात. म्हणून बरेच जण भारतीय संस्कृतीत भगिनी असतील, पुरुष असतील, एकादशी व्रत करतात. याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून एकादशी केल्यामुळं आरोग्य अबाधित राहत. आजपर्यंत जेवढ्या लोकांनी एकादशा केल्या, एकालाही कॅन्सर झालेला नाही. यावर संशोधनं चालू आहेत, का होत नाही. म्हणून आपण एकादशी या व्रतात काय दडलेलं आहे, जगामध्ये आणि विज्ञानामध्ये एकादशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. मला एक आठवतं, आषाढी एकादशीला परदेशामध्ये पहिला मानव चंद्रावर गेला. त्यानं आषाढी एकादशीच्या दिवशी आपलं यान पृथ्वीवरून अंतराळात नेलं. त्याचं नाव नील आर्मस्ट्रॉंग. त्यानं पहिलं यान 1972 साली आषाढी एकादशीला त्यानं उड्डाण केलं आणि तो यशस्वी झाला. सांगण्याचा आशय असा आहे की कुठली कामं करताना एकादशीचा आपण वैज्ञानिक, आध्यात्मिक त्याला जोड घालून विचार करावा, काम फत्य होतं. त्याला एकादशी हल्ली इंग्लिश संस्कृतीमुळं तिथी, वार, नक्षत्र यांचा बोजवारा वाजलेला आहे. कोणाच्याही लक्षात तिथी नसतात. त्यासाठी या कार्यानं प्रत्येक घरात आमच्या भगिनींनी दिनदर्शिका लावलेली आहे. अनेक वेळा भगिनींना उपवास तापास असतात. पुरुषांपेक्षा भगिनी जास्त उपवास करतात. एकादशी आली, पौर्णिमा आली, चतुर्थी आली की घाईघाई ते कॅलेंडरकडे, दिनदर्शीकडे वळतात. स्वयंपाक करता करता ते तिखट मिठाचे हातसुद्धा त्या दिनदर्शिकेला लागतात. आम्ही अनेक घरांची चाचपणी केली असता बऱ्याच भगिनींच्या घरी दिनदर्शिकेला स्वयंपाकाचे हळद मिठाचे, तिखट मिठाचे बोटं लागलेले होते. ही फार चांगली गोष्ट आहे. जिथे दिनदर्शिकेला स्वयंपाकाच्या याची बोटं लागलेली आहे, तिथे मात्र धर्म स्थिरावलेला आहे असा आमचा दावा आहे. आणि जिथे त्या दिनदर्शिका कोऱ्या करकरीत आहे, महिना संपतो तरी पानं उलटत नाही, तेथे सगळा रामराम आहे, न बोललेलं बरं. म्हणून शीतावरून भाताची परीक्षा आणि गुरुजींच्या पोट प्रश्नाचं उत्तर देताना एक जण खूप गरीब माणूस होता. पोटा पाण्याची खळगी भरण्याचा त्याचा प्रश्न. म्हणून प्रपंचामध्ये किराणा भरणं आहे, खर्च आहे, हे करणंसुद्धा त्याला दुरापास्त झालं. आणि तो धनगर समाजाचा होता. 5-25 मेंढ्या होत्या. आणि कुठं प्रश्नात त्याला एकानं सांगितलं, बाजारात मेंढीने आणि काम झालं का परत घेऊन ये. त्याला काय अर्थच उमजला नाही. एका बिरबलासारख्या माणसानं सांगितलं, वेडा आहेस म्हणायचं, अरे ती मेंढी बाजारात नाही, तिला लोकर कापायला आलेली आहे, ती लोकर काप, ती विक, त्याचा किराणा घे आणि मेंढी परत घेऊन ये. हे त्या कोटाचं उत्तर आहे.
म्हणून चातुर्य आणि कौशल्य आणि बुद्धिमत्ता ही जवळ असल्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन यशस्वी होत नाही. म्हणून विषयांतर न करता पुन्हा आपण मूळ मुद्द्याकडे वळताना मेंढी बाजारातही न्यायची, मेंढी घरी परत आणायची आणि बाजारही करायचं, अशी चाणक्य नीती दैनंदिन जीवनामध्ये असल्याशिवाय तो प्रपंच नेटका चालत नाही. आज आपण गीतायात केलेलं आहे आणि गुरूंचं 5 महत्त्व समजून घेताना गुरु, सद्गुरू, परमगुरू, परात्पर गुरु आणि गुरुतत्व. गुरुतत्व हे दत्त महाराज म्हणजे स्वामी महाराज आहे. अंतिम सुप्रीम कोर्ट आहे, त्याच्यावर काही नाही. या जीवसृष्टीत, सजीव सृष्टीमध्ये झाडाची पानंसुद्धा त्यांच्या आज्ञेशिवाय हलत नाही. एवढे सृष्टीचे हे कर्ते आहेत, एवढं बारीक लक्ष आहे जड जीवांवर, त्याला श्री स्वामी समर्थ म्हणतात. न कळत आपण खूप मोठ्या शक्तीजवळ अनभिज्ञपणे आलो आहोत आणि ही शक्ती हळूहळू कुवतीनुसार जाणून घेणं, याला संस्कृती असं म्हणतात. म्हणून आपण भारतीय संस्कृतीचे उपासक आहात आणि आज सुदैवानं भारतीय संस्कृतीचे शिल्पकार खरं तर भगवान श्रीकृष्ण आहेत. हे सारं श्रेय त्यांच्याकडे जातं आणि म्हणून आज भगवान श्रीकृष्णांचा इतिहास ज्यांनी लिहिला त्यांचं नाव महर्षी व्यास. व्यास उच्चिष्टम जगत सर्व, विश्वामध्ये ज्ञानाला उष्ट करणारे म्हणजे त्याची चव घेणारे फक्त एकच ऋषी आहेत, ते म्हणजे ज्यांनी भागवत लिहिलं, ज्यानं महाभारत लिहिलं, हे ते ऋषी. म्हणून महर्षी व्यासांना व्यास उच्चिष्टम जगत सर्व, विश्वातलं सारं ज्ञान त्यांच्याकडे उपलब्ध आहे. म्हणून त्यांनी 18 दिवसाच्या महायुद्धामध्ये स्वतः रणांगणात उभं राहून लेखणी चालवली आणि महाभारत लिहिलं, ते व्यास. ते चिरंजीव आहेत. सप्तचिरंजीवांपैकी ते एक चिरंजीव आहेत. आणि आज आपण युद्ध क्षेत्रावर लिहिलेला इतिहास, ज्याला महाभारत म्हणतो, गीता म्हणतो, गीता ही युद्ध क्षेत्रावर लिहिलेली आहे. ती काचेच्या कॅबिनमध्ये इतर ग्रंथांसारखी लिहिलेली नाही. ते आमनेसामने लिहिलेली आहे. शत्रू मारताना, पराभव होताना, विजय होताना लिहिलेली आहे. तिचं नाव गीता आहे. त्या गीतेमध्ये भक्ती, ज्ञान आणि कर्म याचा समावेश आहे. आणि या त्रिगुणांवर गीता त्यांनी लिहिलेली आहे. तिला गीता असं म्हणतात. आणि पहिल्या दिवशी युद्धक्षेत्रावर जाताना सत्य विरुद्ध असत्य या बाण्यावर युद्ध सुरू झालं. जिथे सत्य आहे तिथे विजय आहे. धर्मो रक्षती रक्षका, या उक्तीप्रमाणे धर्माचं रक्षण सत्यता करत असते. म्हणून महर्षी व्यासांनी भगवान श्रीकृष्णांबद्दल खूप काही लिहिलेलं आहे. ते किती सांगितलं न संपणार नाही. म्हणून गीतेचा जन्म मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला झालेला आहे. म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यात दत्त जयंती ज्यावेळी करतो त्या दिवशी गीता जयंती करत असतो.
आणि त्यानिमित्तानं गीताई यागही आपण करतो. पूजनीय आमच्या विनोबा भावीजींनी समश्लोकी भाषांतर करून आपण रोज संध्याकाळी गीताई वाचतो. गीताई माऊली माझी, अशा सुंदर पंक्ती सुभाषितांनी आपलं मन ऊर्जित अवस्थेकडे नेतो. त्याला गीताई असं म्हणतात. ही पूजनीय विनोबाजींनी तमाम देशवासियांच्या मनात सुबुद्धी निर्माण व्हावी, हा त्यांचा मुख्य दृष्टिकोन आणि उद्देश होता. म्हणून आपण केव्हा तरी सवडीनं गीताई हिचं पठण करावं, वाचन करावं. आणि त्या गीतेमध्ये नव्हे महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना अनेक पदव्या दिल्या. आपण परवा रामायणाचा धावता परामर्श पहिल्या दुसऱ्या दिवशी घेताना रामायणकार म्हणजे वाल्मिक, त्यांनी फक्त एकच पदवी प्रभू रामचंद्रांना दिली, मर्यादा पुरुषोत्तम. परंतु इथे मात्र त्या पदव्यांची खैरात करून टाकली आणि त्यातली पहिली पदवी, असा पुत्र असावा तो कृष्णासारखा. जगात अनेक पुत्र आहेत, असतील, होतील, झाले असतील, परंतु असा पुत्र परत होणे नाही. यातलं जे असामान्यपणा आहे तो आपण त्यांच्या चालीरीती वाटचालीवरून घडलेल्या घटनांनुसार आपण तो जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण एवढे कोणी मोठे ज्ञानी माणसं नाहीत की ते सारं आपल्याला माहीत आहे म्हणून, परंतु घडलेल्या घटनांमधून त्यांना ही पदवी का देण्यात आली याचा तपास करू. घटना अशी घडली, 18 दिवस कुरुक्षेत्रावर महायुद्ध चालू होतं. धर्म विरुद्ध अधर्म, सत्य विरुद्ध असत्य. सत्याच्या बाजूने 5च लोक होते. आज एक कलियुग आहे, सत्य बोलणारे किती लोक हे तुम्हाला माहीत आहे, म्हणजे बोटावर मोजण्याजोगे आहे. असत्याबाबत बोलणं उचित नाही. त्यावेळी असत्याच्या बाजूनी 100 कौरव होते. अनेक जणांनी कौरव विरुद्ध पांडव असा त्या युद्धाला मुलामा दिलेला होता, असे नका. परंतु तिथे सत्य विरुद्ध असत्य हेच सत्य होतं. म्हणून पहिले 4-5 दिवस अर्जुनाच्या मनात एक संकोच निर्माण झाला की युद्ध करायचं कोणासाठी, का करायचं. समोर सख्खे चुलत भाऊ आहेत, सगळे सोयरे आहेत, सख्खे मामा आहेत. यांना मारून आपण काय मिळवणार. त्या अरब कंट्रीसारखं होईल सगळं. खूप विचारपूर्वक त्याच्या मनात संशय कल्लोळ आला आणि उद्विग्न झाला. म्हणून त्याला चिडवण्याचा खूप प्रयत्न भगवान श्रीकृष्ण करत होते की याला केव्हा क्रोध येईल, केव्हा राग येईल. कारण युद्ध करताना युद्धज्वर किंवा क्रोध असल्याशिवाय युद्ध सुरू होत नाही. तुम्ही अनेक ठिकाणी राडा माऱ्या बघता, त्यातला जो क्रोध असतो त्यात कुठलाही सात्विकतेचा भाव नसतो, तो तमोगुणांनी व्यापलेला असतो. म्हणून हा शुद्ध सात्विक असणारा अर्जुन तो प्रत्येक वेळी विचार करायचा आणि थपकत तो युद्ध करायचा. परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष घटना घडली, युद्धाच्या 5व्या दिवशी लाडका भाचा सुभद्रापुत्र अभिमन्यू डोळ्या देखत मारला गेला आणि तिथे नियमावली होती.
पांडव मात्र नियमावलीचं पालन करत होते. शत्रू पक्ष मात्र मिनिटागणिक श्वासागणिक त्याची पायमल्ली उल्लंघन करत होते नियमांची. कुठलेच नियम ते पाळत नव्हते. एक 16 वर्षाचं बालक चक्रव्यूहामध्ये जायचं त्याला माहीत होतं, परंतु त्यातून बाहेर कसं पडायचं हे त्याला माहीत नव्हतं अर्जुनाशिवाय. आणि त्या दिवशी भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा, जयद्रथ या लोकांनी चक्रव्यूह तयार केला आणि या नरवीरांना वेगवेगळ्या ठिकाणी लढायला पाठवलं. अनेक तुकड्या तुकड्या केल्या त्यांच्या. अर्जुन दुसरीकडे लढत होता, धर्मराजा दुसरीकडे लढत होता, नकुल, सहदेव दुसरीकडे लढत होते. पूर्ण त्यांची विभागणी केली आणि एका चक्रव्यूहाची जिम्मेदारी नाईलाजानं अभिमन्यूवर आली. त्यावेळी त्याचं वय 16 वर्ष होतं. एवढ्या 15-16 वर्षाच्या कोवळ्या मुलावर बाका प्रसंग गुदरला, परंतु तो पोटात शिकलेला, युद्धनीती शिकलेला तो कमी नव्हता. त्यानं आपल्या परीनं कौरवांचं लाखो सैन्य एकट्यानं मारलं. परंतु त्या ठिकाणी जयद्रथ कौरवांचा जावई, तुम्हाला कौरवांची 100 नावं माहीत असतील तर आमच्याकडे आहे, देतो ती लिहून. 100 कौरवांना एक बहीण होती, तिचं नाव दुशीला आणि तिचा पती जयद्रथ असं नातं होतं. म्हणून युद्ध सुरू झालं. युद्ध जोशमध्ये आलं आणि त्या जयद्रथानं मागचा पुढचा विचार न करता पाठीमागून अनेक वार त्या कोवळ्या मुलावर केले. तो बेहोश झाला. शेवटी त्यानं आपल्या रथाचं चाक ढाल म्हणून वापरलं, परंतु 9 जण एकावर युद्ध करायला लागले. तो एकटा किती तोंड देणार. शेवटी नाईलाजानं तो हतबल झाला आणि त्याचा गैरफायदा घेऊन शत्रू पक्षानं त्याला हालहाल करून ठार मारलं. नव्हे, पायातली पायतनं घालून त्या प्रेतावर त्यांनी त्या प्रेताचं विडंबन केलं. हाकार माजला आणि ही घटना संध्याकाळी पांडव शिबिरात सगळे पांडव गुपचूप खाली मान घालून अश्रुगाळीत बसलेले होते. कुणाची हिंमत होत नव्हती अर्जुनाला अशी घटना सांगण्याची. पण हा सगळा प्रसंग बघितल्यावर अर्जुनानं सर्वांना विचारलं. तेवढ्या संवादामध्ये त्या शिबिरात भगवान श्रीकृष्ण आले आणि त्यांनी मोकळं सांगितलं की बाबा, तू 4-5 दिवस लढत नव्हता, पण तुझा लाडका भाचा सुभद्रा पुत्र युद्धात मारला गेलेला आहे. असं म्हणता क्षणी क्रोधानं तप्त झालेला अर्जुन, उद्या अस्तमानपर्यंत जर मी जयद्रथ मारला नाही, मी अग्नी काष्ट भक्षण करेन, म्हणजे चितेत उडी मारेन, अशी चुकीची प्रतिज्ञा त्याच्या तोंडातून वदली गेली. भगवान श्रीकृष्णांनी डोक्यावर हात ठेवले. उद्या जर जयद्रथ लढायला आला नाही तर याला चितेत उडी मारावं लागेल. म्हणून शिष्टाई, वकिली शिकवलेली आहेत भगवान श्रीकृष्णांनी. म्हणून भारतीय न्यायालयात गीता ग्रंथ जो ठेवला जातो खोट्या शपथा घेण्यासाठी नाही, हे पण तेवढंच खरं आहे. म्हणून तसंच झालं. आता काय करायचं? मोठा बाका प्रसंग झाला. माणूस तर हातचा गेला, पण पुन्हा दुसरा प्रसंग गोत्यात जायचं काम झालं. म्हणून कूटनीती आणि युद्धनीती याचे खरे प्रवर्तक भगवान श्रीकृष्ण आहे. तर आता काय करायचं म्हणे?
म्हणून भल्या पहाटे 4 वाजता भीष्मांच्या शिबिरात त्यांना सल्ला दिला श्रीकृष्णाने. हा म्हातारा जो आहे हा जे बोलतो ते खरं होतं म्हणे, त्याच्या मुखातून जी वाणी बाहेर येते ती सत्य होते म्हणे. हे द्रौपदीला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं. मी तुमच्याबरोबर येतो, तुम्ही दोघंजण भीष्माच्या शिबिरात पहाटे चला. भल्या पहाटे 5 वाजता दोघंजण, भगवान श्रीकृष्ण पुढे, दोघंजण मागे. त्या शिबिरात येथे झाले. येथे झाल्यावर द्रौपदीनं 2 पाऊल जाऊन बंधू असणाऱ्या श्रीकृष्णाच्या पुढे जाऊन त्या उभ्या राहिल्या. हातातली कंकणं वाजली. आपण परवा शबरीची कथा बघितली. बांगडी सामसूम झाली, शबरी निघाली. ती अवस्था द्रौपदीची झाली. कंकणांचा आवाज झाला आणि त्या म्हाताऱ्याची समाधी भग्न पावली. इथे कंकणं वाजलीच कशी, आलीच कशी कंकणं? ते संभ्रमित झाले आणि द्रौपदीला समोर बघितल्यावर मुखातून सौभाग्यवती भव. इकडे अर्जुनाची आणि कृष्णाच्या हातावर टाळी पडली. अर्जुना, तू आता निभावला आणि द्रौपदीला सांगितलं आता तुझा नवरा मारणार नाही युद्धामध्ये, त्याला जय अटळ आहे असं सांगितल्यावर जीवात जीव आला द्रौपदीच्या आणि मग युद्धनीतीला सुरुवात झाली. परंतु देवांचा पराभव करणारे द्रोण, कृप, कर्ण, भीष्म, अश्वत्थामा, देव त्यांच्यासमोर हात जोडायचे एवढं सामर्थ्य या नवरत्नांचं होतं. ते खूप पोचलेले लोक होते सगळ्या क्षेत्रात. अग्निअस्त्र, वायुअस्त्र, वातास्त्र, सारी अस्त्र त्यांना अवगत होती. ती सारी अस्त्र त्यांना त्यांच्या हातात होती. अर्जुनानं, श्रीकृष्णांनी जेवढी अस्त्र पाठवली ते परत पाठवून द्यायची, एवढं सामर्थ्य शत्रू पक्षात होतं. परंतु दुर्दैवानं कौरवांचं अन्न भक्षण केल्यामुळं विजयश्री त्यांना मिळवता आली नाही. म्हणून सत्य विरुद्ध असत्य हा सामना सत्य असत्याचा होता. तुम्ही जर चोरांच्या घरी जाऊन चहा पिलात, तुमची बुद्धी चांगली राहील का? बुद्धी कर्मानुसार येणं. सज्जनाच्या घरी तुम्ही भाजी भाकरी खाल्ली, त्यात तुम्हाला ऊर्जा मिळेल. पण सज्जन कोणाला म्हणावं आज मोठे अवघड पोझिशन आहे. सर्वसाधारण जे शाकाहारी माणसं आहेत, निर्व्यसनी आहे, जे सत्कर्म करतात, हे अपवाद आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण या मार्गात परान्न हा नियम प्रत्येकानं जर पाळला, तुम्ही इथे 7 दिवस जे पारायण करणार आहात, जी ऊर्जा नेणार आहात, ती कारणी लागेल. तेच जर तुम्ही सप्ताह संपल्यावर सोयऱ्या धायऱ्यांकडे गेलात आणि जेवणे खावणे करत बसलात, ते पुण्य त्यांना फुकट मिळेल, तुमच्या खात्यावर शून्य. म्हणून या व्यवहारदक्ष बाबी धर्म आणि कूटशास्त्रामध्ये भगवान श्रीकृष्ण याचे योजक होते. योजक तर दुर्लभ. म्हणून त्या दिवशी अश्वत्थामा, द्रोणाचार्य, भीष्म यांनी कूटनीती तयार केली की तिथे अर्जुन पोचणार नाही अशी लढाई त्यांनी चक्रव्यूहाची केली. आणि 3-4 दिवशी पौर्णिमेचं ग्रहण आलेलं होतं. नंतर सूर्याचं ग्रहण आलेलं होतं, अमावस्या. आणि त्या दिवशी नेमकी अमावस्या होती. साधारण 4 वाजता सूर्याला ग्रहण लागणार होतं. पूर्ण काळोख 4 वाजता पडणार होता.
हे भगवान श्रीकृष्णांना ठाऊक होतं. म्हणून त्या दिवशी बेहोशपणे कौरव सैन्य लढत होतं. त्या दिवशी पांडवांचं 1,00,000 सैन्य मारलं. आता पांडवांचा नक्की पराभव होईल अशी स्थिती निर्माण झाली. त्यावेळी धावत जाऊन भगवान श्रीकृष्णाने एक शिष्टाई केली. अरे अर्जुना, तू काल काय संकल्प केलेला होता की उद्या अस्तमानपर्यंत मी चितेत उडी टाकेन. आता तुला चितेत उडी मारावं लागेल. आता अस्तमान व्हायची वेळ आलेली आहे आणि नेमकं 4 वाजता काळोख पडला. ग्रहणात सूर्य अदृश्य झाला. सुमारे 1 तास ते ग्रहण होतं. आणि आता दिवस गेला. आता तू चितेची तयारी कर म्हणून भीमाला सांगितलं, जा लाकूड आण, फाटा आण, ती चिता रस, तिरडी आण, अंत्येष्टीचं सामान आण. तो भराभर जाऊन त्यानं त्या युद्धक्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर चिता रचली, तिरडी आणली, अंत्येष्टीचं सामान आणलं, पुरोहित बोलवला, सारं काही तयार ठेवलं. आणि आता काही क्षणामध्ये चितेत उडी मारणार तेवढ्यात श्रीकृष्ण नीती, कूटनीती त्यांनी आपली वापरली. अनेक योजनं दूर जाणारा तो जयद्रथ आपल्या डोळ्या देखत आपला दुश्मन मरतोय ते बघायला का जाऊ नये. म्हणून त्याला एक मोह निर्माण झाला की निदान आपल्या डोळ्या देखत. मराठीत एक म्हण आहे, मारणादारी का तोरणादारी. किती कुणी दुश्मन असला लग्नाला जावंच लागतं, मौतीला जावंच लागतं किंवा दहाव्याला जावंच लागतं. हा मराठीतली सूचक म्हण आहे, मारणादारी तोरणादारी. तोरण म्हणजे लग्न. लग्नाला शत्रू असला तरी त्याच्या मुलामुलीच्या जावंच लागतं, पत्रिका असली नसली तरी. हल्ली ते फॅड पत्रिकांचं निघालेलं आहे, पत्रिका असली तरच आम्ही जाणार, नाही तर जाणार नाही. आणि तुम्ही परवा शबरी उर्मिला समजून घेताना बुद्धी पुरस्कर जनक राजांनी दशरथ राजांना लग्नाचं निमंत्रण दिलं नाही हे तुमच्या स्मरणात असेल. विषयांतर न करता इकडे युद्ध निकराला पोचलेलं आहे. अर्जुनाला सांगण्यात आलं की अर्जुना आता तू त्या उलट्या 3 परिक्रमा मार. म्हणून अर्जुनानं तो घट डोक्यावर घेतला, खांद्यावर घेतला आणि परिक्रमा मारायला सुरुवात केली. अरे पण म्हणे तू मेल्यानंतर तू घास घेणार नाही म्हणे, तुझं आवडतं धनुष्य, बाण, भाता. बरे दारुडे ज्यावेळी मारतात त्यावेळी 10व्याच्या दिवशी तिथं त्यांचं खाद्य ठेवावं लागतं, तेव्हा घास घेतात असं लोक म्हणतात, त्यांना जे आवडतं ते. म्हणून तुझ्याबरोबर तुझं धनुष्य घे, बाण घे, भाता घे, हे सगळं काही घे. म्हणून तो हातात धनुष्य, बाण, लढाईचं सर्व सामुग्री घेऊन तो घट घेऊन उलट्या परिक्रमा मारायला सुरुवात केली. तेवढ्यात अगदीच जवळ त्यांचा दुश्मन असा वरती टाचेला वर करून हे सगळा क्षण बघत होता. दुसरी प्रदक्षिणा मारणार त्याला इशारा केला, करपल्लवी आणि नेत्रपल्लवी, खुणेनं काम सांगणं. अनेक लोक डोळ्यानं, हातानं न बोलता काम सांगतात. डोळ्यानं काम सांगणं, मुकसंमती देणं त्याला नेत्रपल्लवी म्हणतात आणि हातानं इशारा करणं त्याला करपल्लवी म्हणतात. या दोन्ही पल्लवी भगवान श्रीकृष्णांनी त्या कूटनीतीच्या वेळी, युद्धनीतीच्या वेळी वापरल्या आणि अर्जुनाला खुणावलं, समोर तुझा दुश्मन आहे, तिसरी परिक्रमा मारण्याच्या आत तुझं धनुष्य, बाण लावलेला पाहिजे. आणि त्या जयद्रथाचा बाप भगदत्त अर्जुनांचा
पांडवांचा समूळ पुत्रांसह त्यांच्या वंशाचा नाश व्हावा म्हणून काही अंतरावर एका झाडाखाली तो आघोरी सेवा करत होता. त्याला शिवानं एक वर आणि उशाप दिलेला होता, या विश्वात तुला कोणी मारणार नाही, पण ज्यावेळी मारणारा माणूस तुझ्या मुलाचं शिरकमल तुझ्या मांडीवर पडेल ते पाहून तू मरशील म्हणे. त्याच मिनिटाला हे श्रीकृष्णांना ठाऊक होतं. म्हणून त्यांनी अचूकपणे करपल्लवीच्या साह्यानं त्या जयद्रथावर अर्जुनानं बाण सोडला आणि तो अचूक बाण ते शिरकमल घेऊन त्याचा बाप जिथे तपश्चरण करत होता त्याच्या मांडीवर पडलं. पाहतात क्षणी जयद्रथही मेला आणि भगदत्तही मेला. एका दगडात दोन पक्षी ही म्हण मराठीत पूर्वी पडलेली आहे. आणि तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांना आज्ञा केली, आता तुझं रूप दाखव. भगवान श्रीकृष्णांनी सूर्याला आज्ञा केली. ग्रहण मोकळं झालेलं होतं, स्वच्छ प्रकाश पडलेला होता आणि पांडव सैन्य सावध होतं. पांडवांनी ताबडतोब सैन्याला आज्ञा केली आणि त्या दिवशी गाफील असणारं कौरवांचं 1,00,000 सैन्य कापून काढलं आणि विजयश्रीनं श्रीकृष्णांच्या नव्हे पांडवांच्या बाजूने कौल दिला आणि अर्जुनाचं मरण चुकलं. अर्जुनाचं मरण चुकताना मी उद्या अस्तमांच्या आत चिताभक्षण करेन, चितेत उडी मारेन अशी प्रतिज्ञा खोटी ठरवायची होती. म्हणून भगवान श्रीकृष्णांना ही कूटनीती श्वासागणिक वापरावी लागली, हे त्याचं उत्तर आहे. मग युद्धाला पुढील प्रारंभ झाला. युद्धाचे अनेक प्रसंग आहेत, ते न संपणारे आहेत, परंतु प्रत्यक्ष मात्र 2-3 घटनांमध्ये भगवान श्रीकृष्णांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना अनेक युक्त्या कराव्या लागल्या. अशा अनेक प्रसंग आहेत. जयद्रथ वधाचा हा प्रसंग मोठा चलाखीचा होता, परंतु 18व्या दिवशी ज्यावेळी युद्ध संपलं त्यावेळी दुर्योधन मारताना, अनेक योद्धे मारताना अनेक त्यांना कसरती कराव्या लागल्या. जयद्रथ मारताना जशी कसरत करावी लागली तशी कौरव पक्षांची बाजू घेणारे जे त्यांचे अनेक महावीर होते, तो दुष्ट शकुनी होता, जयद्रथ होता, हे सारे अत्यंत कूटनीतीत निपुण असणारी माणसं मारणं तसं सोपं नव्हतं. परंतु 18व्या दिवशी युद्ध संपल्यानंतर सगळे पांडव जमा झाले. भगवंता म्हणे, आपण आता आपल्या चुलत्याकडं काकाकडं म्हणजे धृतराष्ट्राकडं जाऊ, त्याचा आशीर्वाद घेऊ आणि मग हस्तिनापुरात जाऊन राज्य करू. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही मूर्ख आहात म्हणले, वेडे आहात म्हणे. अरे तुम्ही त्यांचे 100 पुत्र मारले, ते तुला काय आशीर्वाद देणार आहेत? तुम्हाला काही कळतं का म्हणे? आणि धृतराष्ट्र अशी चीज आहे की तुम्हाला ती ओळखताच आली नाही म्हणे. जगामध्ये कुठल्याच देवतेमध्ये एवढा क्रोध नाही, तेवढा क्रोध एकट्या धृतराष्ट्राला स्वीकारावा लागलेला आहे. आणि तो बघता येऊ नये म्हणून गांधारीनं आयुष्यभर डोळ्याला पट्टी बांधली. नवरा आंधळा म्हणून तिला आंधळं व्हावं लागलं. हे महाभारतकारांनी अत्यंत सूक्ष्मपणे आजच्या नव्या इतिहासाला सूचित केलेलं आहे. हे सर्व होत असताना
ठीक आहे म्हणे, भगवंता तू सांगतो तसं करू म्हणे. मग असं नका करू, आधी आपण प्रभास पट्टण म्हणजे आपल्या द्वारकेला जाऊ, तिथे आपण 4-8 दिवस थांबू, तिथे मुक्काम करून मग आपण हस्तिनापुरात तिथून जाऊ. ठीक आहे म्हणे. म्हणून जड पावलांनी भगवान श्रीकृष्ण विजयश्री मिळाल्यावर एक एक पाऊल मोजत 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 धीर गंभीरपणे मनात विचारचक्र चालू होतं. कोणतं? आपण आता द्वारकेला चाललेलो आहोत, माझे आईवडील हयात आहेत आणि ते पहिला प्रश्न विचारतील, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा नातू कुठे आहे? नातवांवर इथे जे आजी आजोबा बसलेले आहेत, तुम्ही त्यांना विचारा तुमचं सगळ्यात प्रेम कुणावर आहे? इथे बसलेले सारे आजी आजोबा सांगतील, नाही, आमचं प्रेम आमच्या नातवंडांवर आहे. म्हणून मोठा प्रश्न पडला भगवान श्रीकृष्णांना की माझी आई, नेमकं हेच विचार आहे, मी काय उत्तर देऊ? आणि जर मी खरी गोष्ट सांगितली, तुझा नातू त्या मिनिटाला माझी आई आणि वडील वसुदेव आणि देवकी स्वर्गात निघून जाते, ते सारं पाप माझ्या माथी पडेल. अत्यंत चातुराईनं खोटं बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याला खोटं बोलणं म्हणतात आजच्या भाषेत. सगळे अयोध्येला पोचल्यावर, द्वारकेला पोचल्यावर वेशीजवळ आई वडील आरजावून उभे होते. देवकी आणि वसुदेव सगळ्यांच्या आधी पुढे उभे, आणि पहिला प्रश्न तोच विचारला की जो अंतःकरणात त्यांच्याच तो प्रश्न त्यांना अस्वस्थ करत होता. आणि तोच वाक्य तेच बोलल्यावर, बाळ तू आलास, पांडव आलेत, माझा नातू कुठे आहे? त्यावेळी कुठलाही संकोच न करता, डोळ्यात गंगा यमुना न येऊ देता त्यांनी धाडसानं सांगितलं, आई तुझा नातू त्या युद्धक्षेत्रावर थोडा जखमी झालेला आहे, त्याला तलवारी लागलेल्या आहेत, आम्ही तो लवकर बरा व्हावा म्हणून त्याच्या मित्राच्या गावी त्याला पाठवलेलं आहे आणि तो लवकरच तुला भेटेल, तू काळजी करू नकोस. असं खोटं का बोलावं लागलं? ती देवकी होती, आजी होती, सुभद्रेचा मुलगा, मुलीचा मुलगा, म्हणून त्यावर असणारं विशेष प्रेम, नातवांवर असणारं विशेष प्रेम आजी आजोबांना माहीतच. म्हणून इथे बसलेल्या आजी आजोबांना तुम्ही विचारा, तुमचं प्रेम जास्त कोणावर आहे? धडक सांगतील, आमच्या नातवांवर आहे. आणि तसंच झालं. परंतु तिथे अजून एक चमत्कार नाही, पण वस्तुस्थिती घडली. जे बालपण ज्यांनी मावशीच्या घरी काढलं, यशोदेच्या घरी, रात्रीचे रात्री ते बालक तुरुंगातून मथुरेला, पलीकडच्या गावाला पोचलं आणि त्याचा सांभाळ करणारी यशोदा मावशी ती त्या कार्यक्रमाला तिथे हजर होती. कुणीतरी त्यांना घेऊन आलं निरोप पाठवून की आज श्रीकृष्ण द्वारकेत येणार आहे, तू पण चल. म्हणून नंद आणि यशोदा हेही त्या कार्यक्रमाला हजर होते. परंतु तिनं काय केलं की हा आपल्याला कधीच भेटणार नाही, हा गेली अनेक वर्ष देशामध्ये राक्षस युद्ध लढाईत व्यग्र झालेला आहे, याला नात्या गोत्याचा विसर पडलेला आहे, कुटुंबाचा विसर पडलेला आहे, हा कदाचित आपल्याला स्वर्गातच भेटेल. म्हणून तिनं रडून रडून आपली दृष्टी गमावली.
भिंत आंधळी झाली, तिला काहीच दिसत नव्हतं. हे भगवान श्रीकृष्णांनी ओळखलं आणि आपला वार्तालाप चालू त्यांनी केला की बुवा 18 दिवसाची लढाई अशी अशी झाली. असं जाहीर लोकांना, आई वडिलांसवेत मावशी काकांना सांगताना त्यांनी संकोच केला नाही. फक्त त्यात अभिमन्यू वध एवढा टाळला, त्यांना वाईट वाटू नये म्हणून तो टाळून सारं युद्ध सांगितलं. पण तिथे न्याहाळत असणारी ती मावशी यशोदा, आवाज तर ओळखीचा वाटतोय, पण याला बघायचं कसं, डोळे नाही. म्हणून ते चिंतातूर झाली. हे भगवान श्रीकृष्णाने लांबून बघितलं आणि धावत जाऊन आईच्या नमस्कार करण्याआधी मावशीचे पाय धरले. आणि स्वाभाविक आहे, 1 दिवसाचा बालक जिनं वाचवलं ती आईच होती, मावशी नावाला होती. काय झालं माहीत नाही, परंतु पाय धरल्याबरोबर तिच्या अंगात ऊर्जा आली, गेलेली दृष्टी परत आली. अर्थात दृष्टी गेली होती, दृष्टी परत आली. मानसशास्त्र असं सांगतं की ज्यावेळी माणसाला भौतिक, भौगोलिक, मानसिक सुख मिळतं त्यावेळी सारे आजार बरे होतात. आणि तशी अवस्था तिची झाली. तिला रडवेणं, हसवेणं. आणि मग भगवान श्रीकृष्णांनी 18 दिवसाचा तो सारा प्रसंग मावशीसह, आईसह तमाम गाववासियांना, नगरवासियांना तो इतका उत्तम सांगितला. तो प्रसंग महर्षींनी आदर्शपुत्र म्हणून लिहिलेला आहे की आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं आईचं आणि नातलगांचं मन दुखणार नाही, अशी काळजी भगवान श्रीकृष्ण चालता बोलता घेत होते. पुढचं पाऊल टाकताना घेत होते की आपल्या बोलण्यामुळं कुणी नाराज होता कामा नये, कुणाचं मन दुखवता कामा नये. म्हणून त्यांना असा पुत्र असावा कृष्णासारखा. ही पदवी महाभारतकारांनी त्यांना दिलेली आहे, इतरांनी कोणी दिली नाही. म्हणून आजही असे आदर्श पुत्र आपण घडवावेत की आई वडिलांसह थोरा मोठ्यांचं आज्ञेचं पालन, शाश्वत असे शब्द वापरावेत की त्यांचं मन दुखणार नाही. ही याला भारतीय संस्कृती म्हणतात. संस्कारानं संपन्न, विकारापासून मुक्त, त्याला संस्कृती म्हणतात. आमच्याकडे काही वर्षापूर्वी अमेरिकेतले एक पंडित आले आणि त्यांनी महाभारत चालू असताना अनेक प्रश्न विचारले. तुम्ही सारखं संस्कृती संस्कृती म्हणतात, व्हॉट इज संस्कृती? आमच्या माणसानं त्यांना त्यांच्या भाषेत सांगितलं, दॅट इज संस्कृती, सदाचाराने संपन्न, विकारापासून मुक्त, त्याला संस्कृती म्हणतात. त्यांना पटलं. असे अनेक मुद्दे महाभारतकारांनी जनतेसमोर दिलखुलास मांडलेले आहेत. अनेकांनी ते रामायण महाभारत आपणाला दाखवलेलं आहे, ती पात्र करून दाखवलेली आहे. ती आजही तुम्ही किती वेळा बघितली, तुम्ही कंटाळू शकत नाही. तुम्हाला हवंसंच वाटतं अजून ते रामायण बघावं, अजून अनेक वेळा महाभारत बघावं. असं का वाटतं? त्यातलं गांभीर्य, त्यातली सत्यता, त्यातली संस्कृती, त्यातले सदाचार हे त्यांनी जिवंत ठेवलेले आहेत. म्हणून आपणाला महाभारत बघण्याचा, रामायण बघण्याचा कधीही, किती नास्तिक मनुष्य असला तो कुठलंही अपील करू शकत नाही. एवढं माधुर्य, एवढं चातुर्य महर्षींनी त्या ग्रंथात ओतलेला आहे. तो ग्रंथ आपण आज वाचलेला आहे, त्याला गीताही म्हणतात. असे अनेक प्रसंग आहेत. असा मित्र असावा कृष्णासारखा. ही दुसरी पदवी सुदाम्याचे पोहे.
हे तुम्हाला माहीत असते. 18 विश्व दारिद्र्य घरी असणारा तो सुदामा गोकुळातून भेटायला ज्यावेळी द्वारकेला भगवान श्रीकृष्ण मित्र या नात्याने जातो, त्यावेळी ते फाटके तुटके कपडे, 18 विश्व दारिद्र्य. परंतु भगवान श्रीकृष्णांनी ते द्वारपाल सोडेनात म्हणून स्वतः राजवाड्याच्या बाहेर जाऊन मुख्य प्रवेशद्वारावरून त्याला गळ्यात हात टाकत आतमध्ये वाड्यात आणून सर्व सेवकांना सांगितलं, याला स्नान घाला. त्याला सुमंगल स्नान घातलं, नवीन वस्त्र घातली, त्याला सुग्रास असं भोजन खाऊ घातलं, त्याचं औक्षण केलं. त्याला एवढं समाधान मिळालं का तो म्हणे मी स्वर्गातच आहे. काही दिवस तो तिथे राहिला. परंतु आपल्या मित्राला काय भेट द्यायची म्हणून बायकोनं पोह्याची पुडकी सोबत दिलेली होती. इकडे तो पंचपक्वान्न ताटात त्याचा स्वाद घेत होता आणि भगवान श्रीकृष्ण मात्र त्या पोह्यांकडे नजर, ते पोहे मला दे म्हणे. त्याचे पोहे आनंदानं भगवान श्रीकृष्णांनी खाल्ले. असा मित्र असावा तो कृष्णासारखा. आपल्याला अजून यापुढे जाऊन काही वैयक्तिक घडणारे जीवनादर्श सामाजिक राजकीय जीवनात सुद्धा घडतात. आमचे जुने सेवेकरी लोणीचे विठ्ठलराव विखे पाटील, नेहरूंच्या काळात त्यांचं दिल्लीत हमेशा येणं जाणं असायचं. ते कधी पराडणं घेत नव्हते. कोटाच्या खिशामध्ये, दोन्ही खिशांमध्ये 7 दिवस भाकरी पिठलं पुरेल असं गाठोडं बांधून ते घेऊन जायचं. एकदा झालं, दोनदा झालं. नेहरूंनी ते बघितलं आणि त्यांना हाक मारली, इकडे या विखे पाटील, तुमच्या खिशांची मला झडती घ्यायची आहे म्हणे. ते दोन्ही खिशांमध्ये चांगल्या ज्वारीच्या भाकरी आणि तव्यावर केलेलं पिठलं ते काढून घेतलं हातानं. हे तुम्ही खायचं नाही म्हणे, माझ्या घरचं अन्न तुम्ही खा आणि तुमचं अन्न मी खाईन म्हणे. असं सुदाम्याचं प्रेम असणारे अनेक जीवनादर्श या देशात झालेले आहेत, नवीन नाही. परंतु असा मित्र असावा तो कृष्णासारखा. आणि जाता जाता त्याचा निरोप समारंभ देताना त्याच्या अंगावर जे भरजरी कपडे राजवाड्यात घातलेले होते ते सारे काढून घेतले. पुन्हा ते फाटके कपडे घालून त्याला रवाना केले. का? रस्त्यात चोर चेलीट भेटले तर ते सगळं चोर लुटून नेते. म्हणून घरी आला. द्वारकेप्रमाणे त्याचं घर, उर्चित अवस्थेत सोन्याचा बंगला. तो आश्चर्यचकित झाला की देवा म्हणे तू मला भरजरी कपडे घालून स्वागत केलं आणि जाताना मात्र मला फाटके कपडे घालून बोळवण केले. वेडायच म्हणले, अरे रस्त्यात चोर चेलीट तुला जर लुटलं असतं, तुझं हे सारं वैभव त्यांनी लुटून गेलं असतं. म्हणून मित्र असावा तो दूरदर्शी कृष्णासारखा, बंधू असावा कृष्णासारखा, मित्र असावा कृष्णासारखा, पती असावा कृष्णासारखा, शत्रू असावा कृष्णासारखा. अशा अनेक पदव्या महाभारतकारांनी त्यांच्या चरणावर सुपूर्द केलेल्या आहेत. बंधू असावा कृष्णासारखा. 18 दिवसाच्या महायुद्धामध्ये 18 दिवस संपत आले आणि शेवटचा कौरव सरसेनापती दुर्योधन मात्र घाबरून एका सरोवरात लपून बसला. त्याला पाण्यात अनेक दिवस जागण्याचं अस्त्र, जलास्त्र त्याला ठाऊक होतं. तो सरोवराच्या बाहेर येईल. हाका मारून लोक, अर्जुन कंटाळला, भीम कंटाळले, श्रीकृष्णांनी सुद्धा हाका मारल्या,
तो आला नाही. शेवटी भीमानं उडी मारली आणि त्याला हात धरून वरती काढलं. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णांचे मोठे बंधू तीर्थयात्रेला गेले होते, बलराम. त्यांचा आयुध नांगर खांद्यावर घेऊन 18 दिवसाचं युद्ध त्या दिवशी संपत होतं. ते या युद्धात आपण नको म्हणून तीर्थयात्रेला निघून गेले. आणि घटना अशी घडली, तो युद्ध त्या जलातून वर आल्यावर तिथे मुष्टियुद्ध दोघांचं लावलं. त्यावेळी दुर्योधन आणि भीम यांचं द्वंद्वयुद्ध झालं, मुष्टियुद्ध झालं. परंतु तुम्हाला एक ठाऊक आहे, गांधारीनं जी पट्टी लावलेली होती तिच्यात सुद्धा असामान्य शक्ती होती. त्यामध्ये वज्र कवच होतं. आणि तो दुर्योधन 5 वर्षाचा असताना त्याला नदीवर पाठवलं, स्नान करून ये म्हणे. पण अंगावर वस्त्र असता कामा नाही, तर मी पट्टी काढेन. तेवढ्यात भगवान श्रीकृष्ण टपकले. एवढा मोठा झाला आणि कपडे अंगावर नाही घालत, तुला काही शरम वाटत? भगवान श्रीकृष्णाने डिवचलं, जा म्हणे घरी कपडे घालून ये म्हणे. म्हणून तो टॉवेल लावून आपली कटी झाकण्यासाठी तो नदीवर स्नानासाठी आला. आणि ओल्या वस्त्राशी स्नान करत करत आईपुढे उभा राहिला. तेवढ्यात ती पट्टी आईनं काढली आणि आपली सारी ऊर्जा त्याला अमर करण्यासाठी ते कवच ते सारं दुर्योधनाच्या अंगावर पडलं. पण दुर्दैवानं टॉवेल लावल्यामुळं ते कवच त्या अवयवांपर्यंत पोचलं नाही. व्हायचा तो फायदा श्रीकृष्णांना झाला. आणि हे श्रीकृष्णांना ठाऊक होतं की याला किती गदा इतरत्र मारल्या हा याला लागणार नाही, हा मारणार नाही. याच्या अशा ठिकाणावर गदा मारली पाहिजे की हा मरेल, हे श्रीकृष्णांना माहीत होतं. म्हणून त्या गदायुद्धात, मुष्टियुद्धामध्ये बलरामजी सगळेजण ते युद्ध बघत होते. चुकून गदेचा प्रहार मांडीला मार लागला आणि मग तो विवळत खाली पडला. ते राहिलं बाजूला आणि बलरामजी नांगर धनुष्य घेऊन भीमाला मारायला आले. का रे म्हणे, चुकीचं युद्ध खेळतो. ज्या भागावर कधी मारायचं नाही तू त्यावर गदा मारली. अहो म्हणे, तुला आत्ता दिसतं म्हणे हे कुठल्या नियमानं युद्धक्षेत्रामध्ये आमचा अभिमन्यू मारताना तो नियम कुठे गेला होता? पायात पायतनं घालून त्या प्रेतावर तुम्ही विडंबन केलं तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? हो म्हणे, हे बरोबर आहे. आता डोक्यात तो नांगर भीमाच्या घालणार, तेवढ्यात जाऊन भगवान श्रीकृष्णांनी बलरामांची मिठी मारली आणि तो प्रसंग सोडवला. हे बलरामा, हा भीम करतो ते बरोबर आहे, तू बाजूला उभा राहा म्हणे, तो शिष्टाई करू नको म्हणे. आणि त्यातून भीम वाचला आणि दुर्योधन ठार मारण्याला ही संधी मिळाली. म्हणून असा बंधू असावा कृष्णासारखा. त्यावेळी त्यानं ऐकलं, मोठ्या भावानं ऐकलं की कृष्ण सांगतोय ते बरोबर आहे. म्हणून बलराम आणि श्रीकृष्ण ही एक अभेद्य मैत्री होती. म्हणून असा बंधू असावा कृष्णासारखा, असा पती असावा कृष्णासारखा. एक दिवस द्रौपदीनं, त्यांना 8 राण्या होत्या आणि त्या 8ही राण्यांना हिणवलं की सर्वात जास्त प्रेम भगवान श्रीकृष्ण कोणावर करतात. सगळ्या 8ही राण्यांना विचारलं. सगळ्यांची उत्तरं एकच आली, कुठली तफावत नाही. रुक्मिणीसह, कालिंदीसह सगळ्यांनी एकच उत्तर दिलं की ते आमच्यावर सगळ्या जणींवर खूप निर्मळ प्रेम सारखंच करतात, कुठलाही वेगळा भाव नाही. द्रौपदी शरमली आणि तिथे महाभारतकारांनी त्यांना पदवी देताना सांगितलं,
असा पती असावा कृष्णासारखा, असा शत्रू असावा कृष्णासारखा. शत्रुत्वसुद्धा अंगात असं पाहिजे की त्यात तत्व असावं. ज्यावेळी युद्ध सुरू झालं होण्याआधी आदल्या दिवशी पांडवांच्या वतीनं अर्जुन निमंत्रण द्यायला श्रीकृष्णाकडे आले. ते थोडे उशिरा आले. सर्वात आधी दुर्योधन आला आणि तो उषाजवळ जाऊन बसला. श्रीकृष्ण दुपारी वामकुशी विश्रांती घेत होते आणि उषाजवळ बसलं म्हणजे मला लवकर बघतील म्हणून तो दुर्योधन उषाजवळ येऊन बसला आणि काही क्षणात अर्जुन आला, तो पायाजवळ बसला. श्रीकृष्णांची वामकुशी दुपारची भोजनानंतर संपल्यावर ते उठून बसले. पहिलं दर्शन अर्जुनाचं झालं का, तो पायाजवळ होता. म्हणून त्याला विचारलं, अरे अर्जुना, भर दुपारी एवढ्या उन्हात तू का आलास? पाठमोरा असणारा दुर्योधन, देवा मी आधी आलेलो आहे, तो गुरगुरला. वळून बघता तो दुर्योधन. म्हणून आधी त्याला विचारलं, तुला काय हवं आहे? देवा मी युद्धाचं निमंत्रण देण्यासाठी तुला आलो आहे आणि मला तुझं सारं घोडदळ सैन्य मला हवं आहे. दिलं म्हणे. माझं 18 औक्षणी सैन्य तुला दिलं म्हणे. अजून काय पाहिजे? नाही म्हणे, आता काही नाही म्हणे. तुझं सैन्य असलं का माझा विजय होईल. अर्जुनाला विचारलं, तुला काय हवं आहे? देवा म्हणे, तुझं सैन्य वगैरे मला काही नको आहे, मला तू हवा आहे. पण मी एका अटीवर येईन म्हणे, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्ती त्याच्या. मी हातात शस्त्र घेणार नाही. स्वामींनी हातात शस्त्र घेतलं नाही. सगळ्या देवांनी या मागच्या शस्त्र घेतलेलं होतं, स्वामींनी घेतलं नाही. हे कारण आपण या निमित्तानं निशस्त्रात किती ऊर्जा असते ते आपण समजून घेणार आहोत. म्हणून चालेल म्हणे, तू हातात शस्त्र घेऊ नको म्हणे, फार तर फार माझ्या रथावर तुझी उपस्थिती लाव. तू माझ्याबरोबर असला म्हणजे माझा विजय अटळ आहे म्हणे. मान्य झालं. इकडे हा अहंकारात दुर्योधन 18 औक्षणी सैन्य, त्यांचे मामा फितवले, ते माद्रीचे भाऊ वगैरे सगळे विरोधी पक्षात त्यांना काम करावं लागलं, हे आपणाला माहीत आहे. आणि मग युद्ध सुरू झालं. अशा या युद्धाच्या अनेक किमया त्याचे सूत्रधार भगवान श्रीकृष्ण होते. आणि मग युद्ध संपल्यावर ही सारी पांडव मंडळी हस्तिनापुरात येती झाली. हस्तिनापुरात आल्यावर पांडवांना सूचक कल्पना सुचली की आपण आपल्या काकांना भेटू, आशीर्वाद घेऊन राज्य करू. परत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की तुम्ही वेडे आहात म्हणे. तुम्ही ज्यांचे 100 पुत्र मारले ते तुम्हाला काय आशीर्वाद देणार आहेत? परंतु धृतराष्ट्र असा पाताळयंत्री आहे की जगात अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. अजून तुमचा विजय झालेला नाही. सगळे पांडव थक्क झाले. आता सगळे कौरव मारले. हो म्हणे, जरी कौरव मारले त्यांचा बाप जिवंत आहे आणि त्याच्याजवळ जे काही आहे ते तुम्हाला माहीत नाही. मग काय करायचं? तुम्ही 5 जणांच्या लोखंडी पुतळे बनवून आणा. तो आधी भीमाला पुकारे. भीम मारला म्हणजे काटा रस्त्यातला दूर झाला. म्हणून भीमानं 5 जणांचे लोखंडी पुतळे बनवून आणले. तसंच झालं. पहिलं भीमाला पुकारलं. भगवान श्रीकृष्णांनी शिष्टाई वकिली केली की 5 पांडव तुम्हाला भेटण्यासाठी हस्तिनापुरात आलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण बाजूला झाले आणि त्याला इशाऱ्यानं भीमाला सांगितलं की बाबा, तुझा पुतळा धृतराष्ट्रासमोर तुझ्या काकासमोर ठेव आणि 50 फूट लांब उभा राहा. काय होतं बघ.
तो जड पुतळा, लोखंडाचा पुतळा त्यानं युक्तीनं काकापुढे ठेवला, धृतराष्ट्रापुढे ठेवला. तेवढ्या वेळात भीम समजून त्याला जोरात आलिंगन दिलं, मिठी मारली. डोळ्याची पापणी उचलत नाही तेवढ्या वेळात त्या आलिंगनामुळं तो लोखंडी पुतळा जळून भस्म झाला, त्याचे तुकडे तुकडे झाले. काही क्षणात आंधळ्या धृतराष्ट्राकडून. मग दुसऱ्या बंधूला, धर्मराजाला बोलवलं, तीच अवस्था झाली. अर्जुनाला बोलवलं, तीच अवस्था झाली. नकुल सहदेवाला बोलवलं, तीच अवस्था झाली. आणि पाची पुतळे जळून भस्म झाल्यावर धृतराष्ट्र श्रीकृष्णांना विचारतो, आता पांडव मेले का म्हणे. नाही म्हणे, आता तुझाच नंबर आहे म्हणे. पांडव जिवंत आहेत असं म्हटल्यावर धक्क्यानं मग तो स्वर्गवासी झाला. म्हणून ही घटना घडते वेळी, रथ ज्यावेळी श्रीकृष्ण अर्जुनाचा कुरुक्षेत्रावर आला त्यावेळी अजून एक चमत्कारिक घटना घडली. श्रीकृष्णानं सांगितलं, अर्जुना मी रथात आहे, त्याआधी तुझं साहित्य काढ, तू उडी मार, तुझं बाण भाता शस्त्रास्त्र काढून घे, तुझे घोडे सोडून घे. असं का म्हणे, तू आधी उतर म्हणे. नाही म्हणे, तू आधी उतर, तुम्ही दोघांची झाली. शेवटी अर्जुनानं आधी उडी मारली, आपलं साहित्य काढलं आणि सर्वात शेवटी रथावरून भगवान श्रीकृष्ण खाली उतरले. डोळ्याची पापणी लवत नाही एवढ्या काही सेकंदात रथ भडभडा पेटायला लागला आणि जाळून खाक झाला. अर्जुनानं डोक्यावर हात ठेवून खाली बसला. भगवंत असं काय झालं म्हणे, असं काय झालं म्हणजे तुला माहीत आहे का लढाई कोणी केली म्हणे. ती काय अर्जुनानं केली का म्हणे. तू ज्यांना सगळे सोयरे गुरु मित्र म्हणत होता त्यांनी तुझ्या रथावर नाही नाही ती अस्त्र पेरली होती. वातास्त्र, अग्निअस्त्र, नागास्त्र, काय काय अस्त्र सोडली. परंतु तुझ्या रथाचा चालक त्या रथात असल्यामुळं ती एकही अस्त्र त्या रथाला स्पर्श करू शकले नाही, हे स्वतः त्यांना सांगावं लागलं. पण तुझ्या रथाचा चालक उतरला आणि अस्त्रांनी अस्त्रांचं काम केलं. आजच्या भाषेत त्यावेळी टाईम बॉम्ब ठेवलेला नव्हता, पण टाईम बॉम्बपेक्षाही प्रलयकारी अस्त्र या नवरत्नांकडे होते. भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, विकर्ण, अश्वत्थामा या लोकांकडे होते. म्हणून मला महाभारत सांगायचं नाही, परंतु गेले अनेक तास आपण इथे गीता याग समजून घेण्यासाठी बसलात आणि हे महाभारतातले अत्यंत बारकावे असणारे अनेक प्रसंग आहेत, अजून अनेक प्रसंग आहेत. ते आपण यथायोग्य वेळोवेळी याचं पुनर्वाचन करू की जेणेकरून नव्या पिढ्यांच्या स्मरणामध्ये हे प्रसंग सदोदित राहतील आणि ते आदर्श पुत्र, आदर्श मित्र, आदर्श बंधू, आदर्श पती या साऱ्या पदव्या मिळवण्यासाठी जे आदर्श लागतात त्या गुणांकडे ते वळतील. म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन आहे. महाभारत का वाचायचं, गोष्ट म्हणून किंवा इतिहास म्हणून नाही, या गोष्टी आचरणात आणण्यासाठी करायच्या असतात. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून देशावर थोडी प्रतिकूल परिस्थिती आहे, अजून युद्ध मिटलेलं नाही आणि गेले दीड महिन्यापासून आपण देशभरात आणि जगामध्ये प्रत्यंगिरा चंडी लावून दुर्गा सप्तशतीचं वाचन पठण आमच्या साऱ्या भगिनी भारतासह
जगात अस्तित्वात असणाऱ्या सर्व दुबई, ओमान, नैरोबी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिकेत, युरोपात आपले खूप लोक आहेत. ते हमेशा इथं येणं त्यांना अशक्य आहे, परंतु ते स्मरणाच्या सूत्रानं बांधलेले आहेत आणि ते आत्ता जो लाईव्ह आहे ते अमेरिकेत आत्ता बघतायत. तुम्ही काय करतात, आपण काय करतो. तिकडे ते टाळ्या वाजवत आहेत लाईव्हवर. हे प्रात्यक्षिक, हे सगळं इथून जगामध्ये सर्वदूरपर्यंत पोचतं आहे. हल्ली विज्ञान फार प्रगत झालेलं आहे आणि या विज्ञान प्रगताचा लाभ मानवी मनाला स्वास्थ्य, सौख्य, समाधान, मनःशांती यासाठी पोचला जावा, हा त्या मागचा अखंड नामसप्ताह घेण्याचा मानस आहे. या निमित्तानं अनेक जण एकत्र येतात, विचारा आचाराची देवाणघेवाण करतात आणि त्या देवाणघेवाणीतून आपणाला ज्ञानाची पानपोईपर्यंत पोचता येतं आणि जीवनामध्ये गीतेत दिल्याप्रमाणे भक्ती, ज्ञान आणि कर्म याची सांगड घालता येणं गरजेचे आहे. म्हणून या मार्गानं ज्ञानाची पानपोई आपणापर्यंत पोचवण्याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथे दर गुरुवार, रविवारी ज्ञानाची पानपोई भरवली जाते. 18 विभाग आपापल्या परीनं तोडकी मोडकी सेवा विनामूल्य करतात. रडत आलेला भाविक त्याचे अश्रू पुसून तो आनंदानं इथून गेला पाहिजे, हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे. म्हणून प्रश्न उत्तर विभाग आहे. पिठले महाराजांनी मागील शतकात प्रश्न उत्तर करणं माझी ही स्नानसंध्या आहे. म्हणून इथे ज्यांना ज्यांना संधी मिळालेली आहे प्रश्न उत्तर करण्याची, ते महापुण्यवान आहे, परंतु ते विनामूल्य काम करतात. या जगतामध्ये या विभागातून आमचा एकही प्रतिनिधी मोबदला फी घेत नाही आणि जो घेत असेल तो आमचा माणूस नाही. म्हणून विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा या 18 विभागातून हे बहुविध विभाग, याला ज्ञानाचे आम्ही पानपोई म्हणतो, या पानपोईत आपण स्नान करावं, जनतेला त्या पानपोईचं महत्त्व सांगावं आणि ही भारतीय संस्कृती संस्कारानं मजबूत करावी, हा त्यामागचा खरा तर उद्देश आहे. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की प्रति गुरुवार, रविवारी इथे अनेक जण प्रश्न विचारायला येत नाही, त्या ज्ञानाच्या पानपोईत स्नान करण्यासाठी येतात. अनेकांना अपेक्षित असणारं ज्ञान गुरुवार, रविवारी इथे देण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रश्न उत्तराखेरीज पुढचा विवाह मंडळ विभाग आहे. अनेक जणांना मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आहेत आणि या विवाह मंडळातून योग्य उपवर मुलामुलींना चांगली स्थळं मिळावीत, तर हयात त्यांचं संसार सुखाचा चालावा, त्यांना कुठलेही किंतु परंतु प्रश्न निर्माण होऊ नयेत आणि वाढलेलं घटस्फोटाचं प्रमाण कायमचं कसं थांबवता येईल, हा कयास या विभागाचा आहे. म्हणून गेल्या 80 वर्षात या कार्यातून स्वामींच्या कृपेनं जेवढी विवाह झाली आज तागायत, पण ऋणानं बंधनं झाली, एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाही. म्हणून आपलं जीवित सुखी करायचं असेल तर हा प्रपंच सांभाळताना फार कसरत करावी लागते आणि या कसरतीत आपण, त्या मेहनतीत आपण उतरणं हे त्यातलं यमक आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण आपला थोडासा वेळ, आम्ही तुमच्याकडं हेच दान मागतो आहे, समयदान द्या, वेळेचं दान द्या. बाकीच्या दानांना फारसं महत्त्व नाही. अन्नदान केल्यानं तेवढा पुरता आत्मा आशीर्वाद देईल, परंतु ज्ञानदानानं
आयुष्यभर ते ज्ञान आपणाला इतरांपर्यंत पोचवता येईल, त्याला ज्ञानदान म्हणतात. म्हणून आपण समयदान हे अत्यंत उच्च दान आहे. म्हणून आलेल्या सर्व भाविक आणि सेवेकऱ्यांना निवेदन आहे की तुम्ही दिवसातला एखादा तास वेळेचं दान स्वामी कार्याला द्या. ज्यांना जी जी आवड आहे, कुणाला विवाह मंडळात काम करण्याची आवड आहे, कुणाला प्रश्न उत्तर करण्याची आवड आहे, काही हाडाचे शिक्षक आहेत, त्यांनी मूल्यशिक्षणाचं, गर्भसंस्काराचं, मूल्यशिक्षणाचं, शिशुसंस्काराचं काम करावं. आणि आगामी तारीख 24, 25, 26, 27 4 दिवस छत्रपती संभाजीनगरला हेच महाभारत आम्ही परत तिथे सांगणार आहोत पूर्ण. त्यासाठी सगळे अभिमन्यू असतील, गुरुजन असतील, पालक असतील, या सर्वांना आवाहन कलेक्टर लोकांनी केलेलं आहे. तिथले मराठवाड्यातले 9 जिल्ह्याचे सारे जिल्हाधिकाऱ्यांनी कंबर कसलेली आहे आणि सारे शाळा, विद्यार्थी, पालक त्यांना निवेदन दिलेलं आहे. ते खूप भव्य असा, जगात असा कार्यक्रम होणार नाही असं जीव ओतून ते करतायत. 100 एकर कॅम्पसमध्ये प्रत्येकाला ती प्रदर्शनं वय 5 पासून तर करिअर कसं साध्य करावं इथपर्यंतचं सारे मार्गदर्शक तिथे काम करणार आहेत. 4 दिवस, दिवस रात्र सुट्टी घेणार नाहीत, तरी तो वेळ कमी पडेल. एवढं विपुल ज्ञान आणि सरकारी साऱ्या योजना अपेक्षितांपर्यंत, गरजूंपर्यंत तिथे त्या मांडल्या जाणार आहेत. अनेक अधिकारी आम्ही कामाला लावलेले आहेत, सरकारची त्याला मान्यता आहे. आणि अशा उपक्रमांना हाजरी लावायची मग कुठे लावायची, की जेणेकरून मानवजातीचं हित ज्यामध्ये आहे अशा पारमार्थिक परोपकारी कामामध्ये आपण समयदान का देऊ नये. म्हणून विवाह मंडळ असेल, अन्य विभाग असतील, हे सारे विभाग 18 विभाग त्या ठिकाणी एकजुटीनं एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये डॉक्टर लोक आमच्या मागे नाहीत. आज जगतामध्ये अनारोग्याचं खूप घालमेल झालेली आहे. अनेक जण गोळ्या औषधांशिवाय जगू शकत नाही आणि त्या फास्टफूडमुळं ती जागा कॅन्सरनं घेतलेली आहे. म्हणून आमच्या डॉक्टरांनी मेहनतीनं हा कॅन्सरचा दवा गेल्या 20 वर्षापासून इथे उपलब्ध केलेला आहे. बिना वेदना, बिना केमो, बिना शस्त्रक्रिया कॅन्सर बरा करता येतो. त्यात सप्तरंगी काढा, सप्तरंगी मूळ आहे, हा रानभेंडी आहे. ज्यांना ब्लड कॅन्सर किंवा घशाचा कॅन्सर आहे तो रानभेंडी कसा बरा करतो हे आमचे डॉक्टर तुम्हाला सांगतील. ज्यांच्या शरीरात कुठेही गाठी झालेल्या आहेत, वेखंड देशी गाईच्या गोमूत्रात किंवा गोमूत्र अर्कामध्ये घासून गरम करून प्राशन केला किंवा त्या गाठीला बाह्य गाठ असेल तर तिला लावलं, 3 आठवड्यामध्ये त्या गाठी नष्ट होतात. रुपया लागत नाही. पण औषधं कडू तुरट आहेत, डोळे झाकून घ्यावे लागते. तुमची कापाकापी, खर्च, केमो या दिशेला जाऊ नका. फक्त त्याच्या ज्या पथ्या आहेत कॅन्सरच्या, तिथे पेपरवर दिलेल्या आहेत, वांगी, हिरवी मिरची, उडीद, बाजरी, वाटाणा, अशा वस्तू कायमच्या बंद केल्या तर तुम्ही लवकर बरे व्हा. पण दुर्दैवानं महाराष्ट्रात असं एकही कुटुंब नाही की त्यांना वांगी आवडत नाही. हातानं आजारपण आपण ओढून घेतो. तुम्ही वांगी खा, पण वर्षातून एकदा, केव्हा? चंपा षष्ठी, एरवी नाही. आणि खायची असतील तर बिया नसतील अशीच फळं खावी, म्हणजे बारीक असताना. बिया हे त्याचं दुर्गुण आहे, व्यंगत्व आहे, त्यानं व्यंगत्व जन्माला आहे. म्हणून वांगी खाऊ नये.
त्यांना व्यंग व्यक्ती किंवा आवाढव्य माणसं जी फुगतात, चरबी वाढते, त्याला वाग्य कारणीभूत आहे. ते जिभेला जे गोड लागतं ते पोटाला चालत नाही, आणि पोटाला आवडतं ते जीभ आपला शत्रू आहे, ती पाठवत नाही. खरं तर डॉक्टरी भाषेत बोलायचं झालं, 6 रस जो खातो त्याचं शरीर निकोप निरोगी राहतं. त्यात पहिला रस कडू आहे. कडू रस शरीराला खूप प्रिय आहे. पण आपण फक्त काय करतो, चैत्र पाडव्याला 2-4 पानं कडुनिंबाची खातो, 12 महिने परत त्या गावाला जात नाही. म्हणून कारली असतील, कडुनिंबाचा पाल्याचा रस असेल, हा मधून 2-4 चमचे जर आपण प्राशन केला, आयुष्यात डॉक्टरकडे जायचं काम नाही. त्याला कडू रस म्हणतात. त्याच्या खालोखाल तुरट रस, पेरू तुरट असतं. तुरट रस हा सुद्धा शरीराला खूप, पचनाला, प्रकृतीला, जठराला पूरक आहे. म्हणून दुसरा रस तुरट आहे. तिसरा रस आंबट आहे, कमी प्रमाणात. आंबट रस आपल्या पोटात गेला पाहिजे. त्यात बोरी आंबट आहेत किंवा आंबट काही फळं आहेत, कडू आंबट फळं आहेत, त्याचं सेवन आपण करणं क्रमप्राप्त आहे. चौथं थोडंसं खारट, थोडंसं तिखट, आणि शेवटी गोड कमी खावं. खारट, तिखट, गोड हे 3 रस कमी खावेत, म्हणजे शरीराचा बॅलन्स राहतो आणि ती व्यक्ती निकोप निरोगी होते. हा शरीर धर्म आहे. म्हणून आपण सर्वांनी कडू रसाकडे जर तुम्ही वळलात, तुमचं जीवन तुमच्या हातात राहील. तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज नाही. पण जीभ पाठवत नाही. सगळ्यात शत्रू आपला कोण? जीभ. म्हणून यावर आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी विनोदातून एक दोहा जिभेवर लिहिलेला आहे. एक दिवस गोस्वामी तुळशीदासजी, रैमनजी, कबीरजी हे सत्संग चालू झाला वाराणसीला. आणि त्या वाराणसीच्या सत्संगामध्ये एक अचानक असा प्रकार घडला. ते 32 दात आणि जीभ यांचा संवाद, भांडण झालं. ते 32 दात त्या जिभेला धमकावत होते, हे बये, हम है 32, तो है अकेले माय. हम एक बार चबा जाए तो फिर्याद कहाँ जाए. आम्ही 32 जण आहोत आणि आम्ही तुला जर चावलो तो कुठे जाशील. 0 मिनिटात त्या 32 दातांना चापराक देणारी जीभ सांगते, तुम्हे 32, मैं हो अकेली माय. मैं एक बार टेढ़ी जाए तो 32 गिर जाए. तपशिलात सांगण्याचं गरज नाही. लोकांना जर आपण शिव्यागाळ्या दिल्या, लोक आपली 32 गिरवतील की. म्हणून जिभेवर नियंत्रण. जीभ आपली कधी घसरणार नाही. क्रोधाकडे तिला पाठवायचं नाही, अशी शिकवण अध्यात्मानं दिलेली आहे. म्हणून काही जरी झालं, जीभ आपली घसरणार नाही याची तत्वता काळजी घ्या. हल्ली समाजकारणात, राजकारणात कुणाच्या जीवा कुठे कुठे चालल्यात हे आम्ही सांगण्याचं कारण आहे, तुम्हाला रोज माहीत आहे. जीभ ताब्यात नाही की सगळं ताब्यात राहत नाही. 4 माणसात बसवणं उठवणं हे जिभेचं कर्तव्य, त्याला आपण विसरून जातो. म्हणून संयम, मौन, काही क्षण, आम्ही दर गुरुवार रविवारी आपणाला सांगत असतो, काही क्षण मौन पाळा. मौनम सर्वार्थ साधन. म्हणून अनेक ऋषीमुनी हिमालयात शेकडो वर्ष जपतप करत बसलेत, पण त्या मौनाचा जनतेला काय फायदा आहे. वेळेपुरतं मौन पाळा, गरजेपुरतं मौन पाळा. उर्वरित वेळ पारमार्थिक कामासाठी जिभेचा वापर करा, असं गोस्वामींनी तुळशीदासांनी तुळशी रामायणात लिहिलेलं आहे. असो, या साऱ्या बाबी आपणाला योग्य दिशेला घेऊन जाणाऱ्या आहेत. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, इथे उद्या
आपण रुद्रयाग करणार आहोत. शंकराचा याग आहे आणि या विश्वाचे पिताश्री शिव शंकर आहेत. स्वामी अक्कलकोटला आल्यावर खंडेरावांच्या मंदिरात कुलधर्म कुलाचार लोकांनी करावेत म्हणून शंकराच्या सेवेचं ते महत्त्व स्वतः लोकांना सांगत होते. शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. यातून शंकराला आवडणाऱ्या सेवेपैकी महत्त्वाच्या सेवा तुम्ही उद्या करणार आहात. आवडीनं करा, श्रद्धेनं करा. आपण शिवपिंडीवर 5 किलो स्वच्छ तांदूळ धुवून 9 किलो तांदूळ, 5 किलो दही याचं लेपन करून शंकराची सेवा करणार आहोत. मग त्यात रुद्र आहे, महिम्न आहे, कालभैरव आहे, मृत्युंजय आहे. शंकराच्या पंचायतनात मातोश्री पार्वतींचं श्रीसूक्त आहे, हे त्यांनी तयार केलेलं आहे. प्रभू शिवांचे गुरु प्रभू रामचंद्र आहेत, त्यांची रामरक्षा म्हणावी लागते, किमान 9 श्लोक तरी म्हणा. मग तुम्ही म्हणाल रामाचे गुरु शंकर कसे आणि शंकराचे गुरु राम कसे? शिवपुराणामध्ये याची आख्यायिका दिलेली आहे. ही आपण उद्या समजून घेण्याचा प्रयत्न करू. परंतु शिवाला तांदूळ अति प्रिय आहे. शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने. वाक्य एक अर्थ आणि सुमन म्हणजे तांदूळ, सुमन म्हणजे फूल, सुमन म्हणजे महिलेचं नाव. म्हणून शंकराच्या ठाई पुरुषांपेक्षा महिलांची श्रद्धा अधिक दृढ शिवाच्या सेवेत असते, यात अजिबात दुमत नाही. भारतात अशी एकही भगिनी नाही की तिला शंकराची सेवा आवडत नाही. म्हणून शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने, शंकराच पूजिले सुमनाने. हे व्याकरण आहे, व्यंजनं आहेत. आता कुठलेही शिक्षक लोक हे शिकवायला तयार शाळेत नाहीत, त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. शाळेत काय शिकवलं जातं हे सुद्धा आता विचारायचा धर्म राहिला नाही. अनेक मुलांना व्यावहारिक हिशोब येत नाही, कॅल्क्युलेटर लागतं. पूर्वी 4थी शिकलेला विद्यार्थी हाताची घडी घालून सगळे बेपासून तर 31पर्यंत पाढे पाठ असायचे, पावकी निमकी पाठ असायची. आता ती शिकवत नाही. 1 पाव पाव, 2 पाव अर्धा, 3 पाव पाऊण, 4 पाव 1, 5 पाव सव्वा, 6 पाव 1.5, 7 पाव पावणे 2, 8 पाव 2, 9 पाव सव्वा 2, 10 पाव 2.5. सगळे इतिहास खतरे में आहे. कुठलेही हिशोब आमच्या चार्टर्ड अकाउंटंट लोकांना कॅल्क्युलेटरशिवाय येत नाही, हे दुर्दैव आहे. परंतु आमची जुनी पिढी सही निशाणी, डाव्या हाताचा अंगठा, निमकी पावकी आउटकी पाठ असायची, शाळेत न जात. याला काय म्हणा? खरं तर संत मालिकेतला आमचा एकही संत कुठल्याच शाळेत कधी गेला नाही. आमचे रामदास स्वामी कुठे गेले नाहीत, तुकाराम महाराज शाळेत गेले नाहीत, ज्ञानेश्वर भावंड शाळेत गेले नाहीत. एकही संत कुठल्याही शाळेचा उंबरा ओलांडला नाही. मग ते कसे काय एवढं ज्ञानी झाले? समाज त्यांना प्रबोधन करत असतो. समाजात गेलं तर हे ज्ञान मिळतं. समाज हाच आपला गुरु आहे. म्हणून सामाजिक सद्भावना ज्यांनी जोपासल्या ते संत झाले. म्हणून आपण समाजात जाणं येणं, आचरण करणं, यातून लोक आपल्याला शिकवत असतात. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की या साऱ्या बाबी सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही. यातून सामाजिक सद्भावना, सामुदायिक सहजीवन, सामुदायिक ऐक्य हे मंत्र इथून शिकवले जातात.
तर आपण आपलं हिंदुत्व अबाधित ठेवू किंवा देश संस्कृती अबाधित ठेवू. किती बोललं तेवढं थोडा आहे. वेळेला विराम करण्यापूर्वी आजचा झालेला कार्यक्रम आणि उद्याची भगवान श्रीकृष्णांच्या रुद्रयागाविषयी आपण समजून घेणार आहोत. त्याआधी आपण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर गुरुपीठावर 82 साली 3 अतिरुद्र केले. आकाशात स्कायलॅब म्हणून ग्रह पडणार होता. त्यावेळी अफवांचं पीक आलं की आता पृथ्वी नष्ट होणार, खाऊन पिऊन घ्या, मजा करा. दुर्दैवानं किंवा सुदैवानं ते स्कायलॅब अटलांटिक सागरात पडलं. कोणाला काही इजा झाली नाही. परंतु त्यावेळी पूजनीय दादांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगावर 3 अतिरुद्र केले. अतिरुद्र ही संकल्पना अशी आहे, 11 वेळा रुद्र वाचणं, नमक चमक स त्याला एकादशनी म्हणतात, गुणिले 11 121 आवर्तनांना लघुरुद्र म्हणतात, गुणिले 11 1431 आवर्तनांना महारुद्र म्हणतात, गुणिले 11 14,641 आवर्तनांना अतिरुद्र म्हणतात. असे 3 केले. 45,000 आवर्तनं त्यावेळी ज्योतिर्लिंगावर भाग्यवंत सेवेकऱ्यांनी केल्यामुळं हे विश्वसंकट वाचलं. म्हणून आता 3रं महायुद्ध उंबरठ्यावर आहे. आता आपल्याला कितीतरी अतिरुद्र करावे लागतील. का? संख्येनं आपण जास्त आहोत. आता कोट्यावधी सेवेकरी आहेत. सर्वांनी ठरवलं एकानं रुद्र वाचायचा, रोज 1 कोटी रुद्र होते, कितीतरी अतिरुद्र होते. आणि या पृथ्वीचा संहार शिवाच्या सेवेनं शांत होईल, वाचेल. अनिष्ट काही गोष्टी घडणार नाहीत. म्हणून शिवाची सेवा करावी लागते. म्हणून आपणही याचं वाटेकरी व्हा. आपला खारीचा वाटा जग देश वाचवण्यासाठी या सेवेत आपण सहभाग व्हा. फळाची अपेक्षा करू नका. बऱ्याच जणांना स्वार्थी सेवा आहे. आमच्या गुरुजींकडे अनेक लोक येतात, मी अमुक सेवा केली, माझं प्रमोशन मिळालं, माझी अमुक सेवा केली, माझ्या मुलाचं लग्न झालं. ह्या मागण्या मागू नका, त्या आपोआप मिळतात, न मागता. एवढा स्वार्थी दृष्टिकोन गुरुजी लोकांना ठेवायला सांगू नका. थोडं पारमार्थिक आणि राष्ट्रभक्तीकडे प्रत्येकाची मनमतं वळवा. हा संदेशसुद्धा आपण जाता जाता पारमार्थिक संदेश घेऊन स्वतःचं स्वामींना काहीच सांगू नका. त्यांना कळतं आहे तुम्हाला काय लागतं ते. एवढे ते निर्बुद्ध नाहीत, ते मनकवडे आहेत, तुमच्या पोटात त्यांच्या होटात आहे. म्हणून त्यांना न सांगता कर्मयोग्याची भूमिका घेऊन जर आपण ही कामं केली, बिना बोभाट तुमची कामं स्वामी करतात. स्वामी सांगतात, तू मेरे धाम पर, मैं तेरे काम पर. म्हणून या साऱ्या बाबी आपण शब्दशः अर्थशः हे समजून घेण्याचं करावं, एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च एकदा आपणा सर्वांना मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन, उद्याचा आपला रुद्रयाग आहे. परवा 10:30 वाजता 15 तारखेला नामसप्ताह सांगता समारोह आहे. ते उद्या आम्ही सांगू कसं करायचं. बऱ्याच जणांना घाई असते केव्हा घर गाठू. तसं करू नका. ही सारी शिदोरी एक वहीमध्ये आता ह्या ताई लिहित होत्या, त्यांना उपरती झाली ज्या ज्या काही गोष्टी, असं तुम्ही लिहून काढा. आणि लिहिलेलं आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा वापर करता येईल, मुलाबाळांसाठी, पुढील पिढ्यांसाठी, नात्यागोत्यासाठी, परिचितांसाठी त्याचा उपयोग करा. म्हणून आपण या साऱ्या बाबी दिलखुलास विनासंकोच जनतेसमोर सामुदायिक सहजीवनातून सहानुभूतीपूर्वक आपण त्या मांडाव्यात. पुन्हा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.